पुण्यातील हडपसर भागात रस्त्यावर पाणी साचले। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते हे जलमय झालेत। डेक्कन परिसरात गुडघाभर पाणी साचलं तर सासवडमधील रस्त्यांवर देखील पाणी आल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात ढगफुटी झाली। जोरदार पावसानंतर झालेल्या ढगफुटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। येवला शहरात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। पावसामुळे सखल भागासह मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मावळ तालुक्यातील कामशेत येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे जमिनीत ओल राहिल्यानं पेरणीचं गणित कोलमडलंय तर काही ठिकाणी बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागाला जोरदार पावसानं झोडपून काढलं। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर वीज पुरवठा खंडित झाला। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला। लाख खंडाळा, भायगाव, वैजापूर आणि पानवी खंडाळा इथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। काही मिनिटातच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। यामुळे सखल भागात पाणी साचलं। दरम्यान पुढील 3 दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे तासगाव शहरातल्या कापूर ओढ्याला पूर आलाय तर इतर ओढे नाले देखील दुथडी भरून वाहू लागले। दौंड तालुक्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे आता शेतीची कामं ठप्प होण्याची शक्यता आहे। बारामती शहर आणि ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली त्यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची एकच तारांबळ उडाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। कांदा मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून गेल्या काही वर्षांपासून झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे। हे सर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला दिले। खासगी शाळांकडून होणारी अवाजवी शुल्कवाढ आणि त्याला विरोध करण्यासाठी 25% पालकांनी एकत्र येण्याची अट असल्यानं पालकांची कोंडी होते। अवाजवी शुल्कवाढीबाबत एका पालकाचीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेली तरतूद करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाचा कारभार कागद विरहित करण्यासाठी ई कॅबिनेट प्रणाली सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे। सर्व मंत्र्यांना ॲपल आयपॅड दिले जाणार होते। 50 आयपॅड पुरवठ्याची निविदा भरणाऱ्या कंपनीनं आठवडाभरात इतके आयपॅड पुरवता येणं शक्य नसल्याचं म्हटलंय। राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडले आहेत। त्यामुळे रुग्णांची संख्या 1914 वर पोहोचली आहे तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झालेली आहे। शुक्रवारी राज्यामध्ये कोरोनामुळे 4 मृत्यू झाला। इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम कमोडिटी बाजारात दिसून येतोय। सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून सोनं पुन्हा 1 लाखांच्या पार गेलंय तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं $50 वाढलेलं आहे। संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। अनुसार काही भागात पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान मुंबईसह ठाणे भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली। तिथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील हॉटेल मॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे। पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील मिळकत कराच्या विषयावरून सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरले। या भागात कोणत्याही सुविधा दिल्या जात नसतानाही कर कसला गोळा करतात असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला। प्रहारचे नेते बच्चू कडू आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील चर्चा फिसकटलेली आहे। बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन जोडून दिला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली। कर्जमाफी संदर्भात समिती स्थापन करण्याची सरकारची भूमिका आहे तर लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली। बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिलाय। 15 जूनला अंतरवाली सराटीमध्ये चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं। माजी आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दिलाय। राजकीय मतभेद बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी पाठिंबा देत असल्याचं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय।
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मानोरा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले। बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन देत नांदेड लातूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी प्रहार संघटनेच्या वतीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावतीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदार विजय लोखंडेंना त्यांच्या दालनामध्ये कोंडून ठेवलं होतं। तातडीनं कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन प्रणालीची 15 जूनला पहिली चाचणी होणार आहे। मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं 14 जूनपासून बुकिंग करता येणार आहे। नागपूरमध्ये हेलिकॉप्टरच्या कारखान्याची निर्मिती केली जाणार आहे। महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यामध्ये याबाबत करार झालाय। कराराच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। शिंगणापूर देवस्थाननं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय। शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत देवस्थाननं ही कारवाई केली आहे। मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून देवाच्या चौथऱ्यावर काम केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला। फुलंब्रीतील तहसील कार्यालयाच्या पायरीवरच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। उशिरा येणाऱ्या आणि मनमानी सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी फैलावर घेतलं। पुण्यामध्ये काल रात्री पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला। एका 65 वर्षीय महिला पुणे बँगलोर महामार्गावर असणाऱ्या नाल्यामधून वाहून गेली होती। कालपासून अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध सुरू होता। दरम्यान वारजे स्मशानभूमीजवळील नाल्यामध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला। धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये एक प्रवासी अडकला होता। या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला रुग्णालयात दाखल केलं गेलं। उपचारादरम्यान या प्रवाशाचा मृत्यू झालाय। घाटकोपर रेल्वे स्थानकावर ही दुर्घटना घडली। अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं काही लोकांवर तलवारीनं हल्ला केला। वाहनाचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून ही घटना घडली। या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले। माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आग लागली। या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला। दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं। महापालिकेची कचरा वाहून नेणारी गाडी रस्त्यात रुतली, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। पालिकेनं खोदलेल्या खड्ड्यात पालिकेचेच वाहन रुतले। चंदनसार भाजी मार्केट परिसरात ही घटना घडली। महिला कामगारांच्या जनरेटरच्या धुरामुळे अचानक त्रास जाणवू लागल्यानं तातडीनं वाशी MGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। 15 ते 20 महिला कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता। तुर्भे MIDCतील आंबेडकर नगर इथल्या D326 या कंपनीमध्ये ही घटना घडली। हवाई प्रवाशांच्या सुरक्षेबाबत DGCA सह विविध संस्था कार्यरत असतात। मात्र या संस्थांमधील सरासरी 35% अधिक जागा या रिक्त आहेत। DGCA मध्ये तर हा आकडा 48% आहे। त्यामुळे विद्यमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे। एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग साठण्यास सुरुवात झालेली आहे। या अपघातामुळे काही काळ तरी लोकांचा विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासी संख्या घटल्यानं त्याचा फटका या उद्योगाला बसेल, असं मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। ठाण्यातील शीळ गावात बांधकाम क्षेत्रावर 17 बेकायदा इमारती उभारण्यात आल्याप्रकरणी उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। महापालिकेचा कारभार कायद्यानुसार होतोय का, असा थेट सवाल करत न्यायालयानं गरज पडल्यास महापालिकेचं व्यवस्थापन वेगळ्या यंत्रणेद्वारे करावं लागेल, असा इशारा दिला। सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा 15 जूनला होणार आहे। मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील 25 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून 12,848 विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे। 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक बदल केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करत अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणाला एक प्रकारे सहमती दर्शवलेली आहे। महाराष्ट्रात पावसानं जोर धरला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पुणे, मुंबई, ठाण्यासह सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मुंबई, ठाणे, पुणे या महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचं वेळापत्रक राज्य शासनानं तयार केलंय। सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आलं। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीनं VIP दर्शन बंदी बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवलेली आहे। दर्शन रांगेची गती वाढली आहे, त्यामुळे आता दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरातच देवाचं पदस्पर्श दर्शन घेता येतं।
राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत घसरण होताना दिसून आले. बाजार समितीमध्ये 14,300 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6,100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,54,000 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1,00,000 क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारामध्ये सरासरी 1,600 रुपये तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1,100 रुपयांचा दर मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नाही, निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढायच्या असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलं. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंना हे आवाहन केलं. कल्याणमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले. आता फक्त ठाकरे ब्रँड चालणार अशा आशयाच्या बॅनरमुळे चर्चा रंगू लागली. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे पुन्हा ॲक्शन मोडवर आले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयामध्ये बैठक घेत त्यांनी आढावा घेतला. निम्न तापी पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये समावेश झालाय. त्यामुळे अनिल पाटलांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावच्या टेहरे बायपासवर हिट अँड रनची घटना घडली. अपघातात पशुवैद्यकीय डॉक्टरचा मृत्यू तर 2 जण जखमी झालेत. पोलिसांनी मात्र कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचं समोर आलंय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनवर जाऊन धरणे आंदोलन केलं. अण्णा बनसोडे यांनी मूर्तिकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील वर्कशॉपला भेट दिली. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटाचा पुतळा तयार करण्यात येतोय. साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. शिंदे 3 दिवसांसाठी दरेगावी मुक्कामी असणार. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये एसटी आगाराच्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. कवठे महाकाळमधील एसटी कार्यालयातल्या व्यवस्थापकाच्या केबिनमध्येच घुसून ही मारहाण करण्यात आली. एसटी आगारमधील एका कर्मचाऱ्याला निलंबित केल्याच्या रागातून ही मारहाण केली गेली. जायकवाडी धरणातील नवीन पारोळा पंपगृहात उंदीर शिरल्यामुळे दोन्ही फेस एकत्र होऊन शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा तब्बल 9 तासांपासून बंद आहे. सोन्याचा दर पुन्हा वाढलाय. 1,000ची वाढ होऊन सोनं 1,631 रुपयांवर पोहोचलंय. 6 दिवसांनी सोन्याचे पुन्हा 1 लाखाचा टप्पा सोन्यानं गाठलेला आहे. अहिल्यानगरच्या तेलकुड गावमध्ये जनावरांवर बिबट्यानं हल्ला केलाय. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. असे हल्ले थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. आश्रमशाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी बाह्यस्त्रोत शिक्षक भरतीची ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी बिऱ्हाड पायी मोर्चा काढण्यात आला. शहापूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांना कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. सरकारनं HTBT कापूस बियाण्यावरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी बंदी हटवण्याची मागणी करत पेरणी केली. तातडीनं बंदी हटवण्याची मागणी करण्यात आली. जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. जमिनीवरील हक्क, घरकुल, मोफत रेशन आणि जात दाखल्यांचं सुलभीकरण, आरक्षण, रोजगार आणि शिक्षण यासारख्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. राज्यामध्ये विजेचा पुरवठा करणारं महावितरण आता भांडूप आणि मुलुंड या 2 भागांसह मुंबईमध्ये वीज देण्याच्या तयारीत आहे. मुंबईमध्ये वीज पुरवठा करण्यासाठीच्या परवान्याकरता महावितरणानं वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट आणि जिल्ह्यातील 130 गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये ओबीसी आरक्षण देखील पडणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यामुळे नांदेड परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे 5 वाजता निघणार असल्यानं तिचं छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. जिल्हा परिषद शाळा आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये मागे पडत आहेत आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याचं चित्र असल्यानं पटसंख्या घटली आहे. यातच 35 शिक्षकांवर सीईओंनी निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं प्रभाग रचना तयार करण्याचं वेळापत्रक पाठवलं असून त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पालिका हद्दीतील प्रभाग रचना 29 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले.